नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका अशा सणाबद्दल जो खरं तर एकच आहे, पण तो साजरा करण्याच्या पद्धती मात्र अनेक आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याची एक वेगळीच ओळख आहे. चला तर मग या सांस्कृतिक विविधतेच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि हा प्रश्न खरंच खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे विचार करा, सण एकच, वेळही तीच, पण मग इतकी वेगवेगळी नावं आणि इतक्या वेगवेगळ्या परंपरा का बरं असतील? चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये एक फेरफटका मारून येऊया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण करूया आपल्या महाराष्ट्रापासून. इथे या सणाला मकर संक्रांत असं म्हणतात आणि तो साजरा होतो एका खास गोडव्यासोबत. आता बघा, महाराष्ट्रात संक्रांतीला तिळगुळ वाटला जातो, तिळाचे आणि गुळाचे लाडू. पण हे फक्त एक गोड खाणं नाहीये हं. या साध्याशा दिसणाऱ्या तिळगुळामागे एक खूप खोल आणि सुंदर विचार दडलेला आहे, जो आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अगदी बरोबर. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही छोटीशी ओळ या सणाचं संपूर्ण सार सांगून जाते. म्हणजे हा तिळगुळ घ्या आणि आपल्यातले संबंध, आपलं बोलणं हे सगळं असंच गोड असू द्या. नात्यांमध्ये हा गोडवा जपण्याचा किती छान मार्ग आहे, नाही का? चला, महाराष्ट्रातला हा गोडवा अनुभवानंतर आता आपण पुढे जाऊया. बघूया की हाच सण भारताच्या इतर राज्यांमध्ये कसा आणि कोणत्या नावाने साजरा केला जातो. आता जरा इकडे लक्ष द्या. आपण गुजरातमध्ये गेलो तर तिथे याला उत्तरायण म्हणतात आणि सगळं आकाश रंगीबेरंगी पतंगांनी अक्षरशः भरून जातं. मग तिथून उत्तरेकडे पंजाब हरियाणात आलो तर तिथे लोहरीचा सण असतो. मोठी शेकोटी पेटवली जाते आणि त्याभोवती गाणी, नृत्य यांचा जबरदस्त जल्लोष असतो. आता थेट दक्षिणेत जाऊया, तामिळनाडूमध्ये. इथे हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो आणि सूर्यदेवाला खास गोड भाताचा नैवेद्य दाखवला जातो. आणि पूर्वेकडे आसाममध्ये तिथे याला माघ बिहू म्हणतात, जिथे सगळे मिळून जेवतात आणि पारंपरिक खेळ खेळले जातात. बघा किती वेगवेगळे रंग आहेत. तर आपण पतंग पाहिले, शेकोटी पाहिली, पोंगल पाहिला, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या परंपरा. पण एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्यांमध्ये काहीतरी कॉमन आहे का? हो, नक्कीच आहे. या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा आहे आणि तोच धागा आता आपण शोधणार आहोत. म्हणजे बघा, नाव कोणतंही असो, पद्धत कोणतीही असो, या सगळ्या उत्सवांच्या मुळाशी जी भावना आहे ती मात्र एकच आहे. आणि तीच या सणाचा खरा आत्मा आहे. आणि ही भावना आहे कृतज्ञतेची, आभार मानण्याची. कोणाचे आभार? तर शेतात आलेल्या नवीन पिकाचे, आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचे आणि या सगळ्याला ऊर्जा देणाऱ्या सूर्यदेवाचे. म्हणजे पतंग उडवा, शेकोटी पेटवा किंवा गोड पदार्थ बनवा, या प्रत्येक कृतीमागे एकच उद्देश आहे, निसर्गाचे आभार मानणं. थोडक्यात हा एक कापणीचा, सुगीचा उत्सव आहे, जो आपल्याला थेट निसर्गाशी जोडतो. तर मग ह्या सगळ्या प्रवासातून, या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकतो? काय संदेश मिळतो आपल्याला या सणातून? हा सण आपल्याला भारताचं जे मूळ तत्त्व आहे, विविधतेत एकता, त्याचं एक अगदी जिवंत आणि सुंदर उदाहरण देतो. परंपरा कितीही वेगवेगळ्या असोत, पण त्या सगळ्यांना एकत्र बांधणारी कृतज्ञतेची भावना एकच आहे. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या भारताचं खरं सौंदर्य आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. एकाच सणाचे इतके वेगवेगळे रंग, इतक्या विविध परंपरा, हे सगळं आपल्या देशाच्या सांस्कृतिक समृद्धीबद्दल, इथल्या अफाट श्रीमंतीबद्दल आपल्याला काय सांगून जातं? जरा विचार करा.